नमस्ते नरसिंहाय प्रल्हाद आल्हाददायिने हिरण्यकश्यपूर्वक्षः शीलटंका नखालाये. या पहिल्याच चरणात भगवंताच्या दोन अद्भुत रूपांचे दर्शन घडते. एकीकडे तो प्रल्हाद आल्हाददायी आहे, म्हणजे भक्ताला परमानंद देणारा वात्सल्यमूर्ती पिता, तर दुसरीकडे त्याचे हे शिलाटंक नखे. हिरण्यकश्यपूची छाती ही केवळ एक देह नव्हती, तर तो कडक झालेला अहंकार होता. मंडळी, आपले हृदय देखील अनेकदा भौतिक विषयांच्या आसक्तीमुळे एखाद्या पाषाणासारखे कठीण होते. आज आपण नरसिंह भगवंताला प्रार्थना करूया की हे देवा, ज्या नखांनी तुम्ही हिरण्यकश्यपूची छाती फोडली, त्याच नखांनी माझ्या हृदयातील हा कठीण झालेला अहंकार आणि जडत्व फोडून काढा. माझ्या या पाषाणवत हृदयाला तुमच्या भक्तीसाठी कोमल बनवा. इतो नरसिंह परतो नरसिंह यतो यतो यामी ततो नरसिंह बहिर्नरसिंहो हृदये नरसिंहो नरसिंह आदिम शरणम प्रपद्ये. पुढील चरणात आपण भगवंताच्या सर्व व्यापकतेचा अनुभव घेतो. इतो म्हणजे इथे आणि परतो म्हणजे तिथे, पण सर्वात महत्वाचा शब्द आहे हृदये नरसिंह. भगवंत आपल्या हृदयात का आहेत? तर आपल्या आत दडलेल्या काम, क्रोध, लोभ आणि मोहासारख्या राक्षसांचा संहार करण्यासाठी. आपण देवाला विनंती करूया की हे नरहरी, माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात प्रकट व्हा. माझ्या मनातील जे घाणेरडे विचार आहेत, जे लोभ आणि वासनांचे विकार आहेत, त्यांचा आपल्या नखांनी समूळ नाश करा. माझ्या हृदयाचे मंदिर स्वच्छ करा, जेणेकरून तिथे तुमच्या रूपाची आणि आशीर्वादाची स्थापना होईल. जेव्हा देव आतून शुद्ध करतो तेव्हाच खरी निर्भयता येते. तव कर कमलवरे नखम अद्भुत शृंगम दलित हिरण्यकशपू तनुभृंगम केशवधृत नरहरी रूप जय जगदीश हरे जय जगदीश हरे. महाकवी जयदेव या श्लोकात किती सुंदर काव्य करतात पहा. ते म्हणतात, हे प्रभू, तुमचे हात कमळासारखे अत्यंत सुंदर आणि कोमल आहेत, पण त्या कोमल हातांवरील नखे मात्र अद्भुत आणि तीक्ष्ण आहेत. हाच तर ईश्वरी प्रेमाचा चमत्कार आहे. भक्ताच्या प्रेमासाठी जे हात कमळासारखे मऊ आहेत, तेच हात पापाचा नाश करण्यासाठी वज्रासारखे कठीण होतात. जसा एखादा भुंगा सहज चिरडला जातो, तसे माझ्या मनातील हे भ्रमररूपी चंचल विचार तुम्ही आपल्या नखांनी संपवून टाका. हे नरहरी रूप धारण करणाऱ्या केशवा, तुमचा सदैव जय जयकार असो. हे नरहरी रूप धारण करणाऱ्या केशवा, तुमचा सदैव जय जयकार असो. हे नरहरी रूप धारण करणाऱ्या केशवा, तुमचा सदैव जय जयकार असो. शास्त्र सांगते की जो भगवंताचा अनन्य भक्त असतो तो अकुतो भय असतो, म्हणजे त्याला कशाचीही भीती वाटत नाही.